सुप्रभात छात्राः, नमो नमः. How are you all? You must be very happy coming to this school, right? Today I met many of you face to face since it was my first lecture of this year 2021 in your class. I taught some of the classes and the other class is left out, but don't worry, we will meet on the next Thursday. Okay, so I was really excited coming to the school and meeting you all. It is just like स्कूलचा पहिला दिवस, शाळेचा पहिला दिवस. खूप मजा आली आणि तुमच्याशी बोलायला, तुमच्याबरोबर शेअर करायला, तुमच्याबरोबर नवीन नवीन संस्कृत शब्द तुम्हाला समजावून सांगायला खूप खूप मजा येते आहे. आय होप यू ऑल्सो आर एन्जॉईंग संस्कृत लेक्चर अँड दीज ऑडिओज. Students, in this school, we will be taking revision and something new interesting parts of Sanskrit language as a whole and the lesson part and grammar part. But in the audio, we will be taking the question answer session as well as lesson. In the last lecture, we completed Samanastu Bhojanam. Today, we will be taking question answers of the same. You must be having 5th assessment and in that you will be having only this lesson, that is Samanastu Bhojanam. In the last lecture, we understood the concept that Lord Krishna told to his all friends, Gopabalaha. जे गाई चरायला घेऊन जातात ना, त्यांना गोपाळ असं म्हणतात. ते त्याचे फ्रेंड्स होते, ते त्याचे मित्र होते. त्यांना सगळ्यांना एकत्र बसवून कृष्णाने सांगितलं की वी ऑल आर सेम. देर इज नो रिच पर्सन, नो पुअर पर्सन अमंग अस. वी ऑल आर सेम. our thoughts are same and that is why our meal should also be same. That is why he did all the mixture of whatever people have brought and then he shared it with everybody. त्यांनी सगळं जेवण एकत्र केलं, गोपाळ काला केला आणि मग तो सगळ्यांना वाटला. बरोबर. आता आज मात्र आपण त्याचे क्वेश्चन आन्सर्स करूया. चला तर मग क्वेश्चन आन्सर्सकडे. प्रश्न पहिला. एकवाक्येन उत्तरम लिखत. एकवाक्येन उत्तरम लिखत. द फर्स्ट क्वेश्चन. गोपबालाः भोजनाय किं किम् आनयन्. गोपबालाः भोजनाय किं किम् आनयन्. काय काय आणलं. किं किं, काय काय आणलं बरं. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ते जे काही खाद्यपदार्थ आहेत त्या सगळ्यांची नावं लिहायची आणि शेवटच्या शब्दाला च लावायचा. म्हणजे कसं तर बघा, आय होप एव्हरीबडी इज विथ देअर टेक्स्टबुक. प्लीज बी अटेंटिव्ह अँड प्लीज ट्राय टू सर्च, ट्राय टू फाइंड आउट द आन्सर्स फ्रॉम दिस लेसन. तुमचं टेक्स्टबुक तुमच्या बाजूला असू द्या. क्वेश्चन्स सांगितल्याबरोबर ते शोधायला सुरुवात करायची. आन्सर्स तर मी देणारच आहे, पण तुमचासुद्धा सेल्फ स्टडी होईल त्या पद्धतीने तुम्ही शब्द शोधायचे आहेत. छोटासा धडा आहे, शोधणं फार अवघड नाही. गोपबालाः भोजनाय किं किम् आनयन्. काय काय आणलं म्हणून सगळ्याची नावं लिहायची. सांगा बरं कुठली कुठली. येस, अपुपाः, लड्डुकाः, वटकाः, मोदकाः. हे 4 शब्द तर तुम्हाला एका लाईनमध्ये दिसत आहेत, हो ना. पण त्याच्यावरची लाईन बघितली का. मम समीपे काय लिहिलं आहे. दध्योदनम वर्तते. बरोबर ना. म्हणून दध्योदनम पण यायला पाहिजे. आणि दुसरं काय सांगतोय. मम समीपे पृथुकाः. म्हणजे टोटल किती शब्द झाले. 1 2 3 4 5 आणि 6. सो टोटल 6 खाद्यपदार्थ झाले. कुठले कुठले. दध्योदनम दिसतंय का त्या लेसनमध्ये बघा.
हे 6 शब्द तुमच्या आन्सरमध्ये यायला पाहिजेत. कुठले कुठले आणि कसं कसं फ्रेम करायचं ते मी तुम्हाला सांगते. गोपबालाः भोजनाय दध्योदनं पृथुकाः अपूपाः लड्डुकाः वटकाः मोदकाः च आनयन. समजतंय हाऊ टू फ्रेम द सेंटेन्स? वाक्य तस्सच्या तस्सं राहील. द सेंटेन्स विल रिमेन सेम and instead of kim kim you will write all these 6 words. Are you getting me? I hope you're getting me. So the second one, कृष्णः किं किं समानमिति वदति. किं किं समानमिति वदति. खाद्यपदार्थ तर आहेतच, पण अजून कृष्णाने काय सांगितलं? आपलं काय काय समान आहे? तर सर्वात शेवटची ओळ, सर्वात द लास्ट लाईन ऑफ दिस सेंटेन्स, द लास्ट लाईन ऑफ दिस लेसन. किम किम समानमिति. मनांसि समानानि विचाराः समानाः भोजनमपि समानमस्तु. बरोबर आहे? हे झालं आन्सर. पण हाऊ विल यू फ्रेम दॅट आन्सर इन द क्वेश्चन इटसेल्फ? चेक करा. कृष्णः will remain as it is. After that you will say मनांसि समानानि विचाराः समानाः भोजनमपि समानमस्तु इति वदति. बरोबर आहे? इति वदति असं म्हणायचं. पहिलं कृष्ण हा विल रिमेन सेम, नंतर मनांसीपासून समानमस्तूपर्यंत तस्सच्या तस्सं आणि मग इति वदति. प्लीज अंडरलाईन दॅट लाईन, अंडरलाईन द वर्ड्स. मनांसि समानानि विचाराः समानाः, एकदम लास्टची लाईन. भोजनमपि समानमस्तु. इथे तुम्ही फ्रेम कसं करणार? परत एकदा सांगते. कृष्णः मनांसि समानानि विचाराः समानाः भोजनमपि समानमस्तु इति वदति. ठीक आहे? नेक्स्ट. कृष्णः खाद्यपदार्थे किं मिश्रयति. कृष्णाने त्या खाद्यपदार्थामध्ये काय काय मिसळलं? खाद्यपदार्थ तर होतेच, पण त्याच्याबरोबर कृष्णाने त्यात काय घातलं? स्नेह हा. काय? स्नेह हा म्हणजे प्रेम. कृष्ण हा खाद्यपदार्थे स्नेह हा मिश्रयति. नेक्स्ट. पाठे प्रयुक्तानि कृष्णस्य नामानि लिखत. कृष्णाची कोणती कोणती नावं या पाठामध्ये आली आहेत हे आपण आधीच बघितलं आहे आधीच्या आपल्या लेक्चरमध्ये. तर सांगा बरं कुठली कुठली नावं आहेत? फर्स्ट वन वासुदेवः. सेकंड लाईन बघताय ना, टेक्स्टबुक बघा हां. वासुदेवः एक. दुसरं देवकीनंदनः. बरोबर. तिसरं कृष्णः. बरोबर. चौथं शोधा बरं चौथं बालकृष्णः. बरोबर. एवढे सगळे शब्द कृष्णासाठी वापरले आहेत. चला नेक्स्ट. प्रश्न निर्माणं कुरुत. तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे. काय प्रश्न विचारणार सांगा. गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह आसायं हिंडते स्म. गोकुलस्थाः बालगोपालाः वासुदेवेन सह. आता बघा हां, वासुदेवेन सह. सह या शब्दाच्या मागे काय लागतं? शब्दाच्या आधी कुठली विभक्ती असायला पाहिजे? तुम्हाला विभक्तीमाला घेतली होती आणि उपपद विभक्ती घेतली होती तेव्हा सांगितलं होतं. आठवतंय का?
सह मीन्स विथ. विथ या प्रपोजिशनला कशाची विभक्ती लावतो आपण? येस, तृतीया. त्यामुळेच त्यांनी इथे वासुदेवेन असं लिहिलं आहे. देवेन देवाभ्याम देवैही तृतीया. मग या तृतीयेचं एक वचन आलं. मग वासुदेवेन हे जर आन्सर हवं असेल तर प्रश्न काय विचारणार? केन सह. बरोबर, केन सह. सो द आन्सर इज केन. प्रश्न निर्माणमध्ये आन्सर काय येणार? केन. नेक्स्ट, बालकृष्ण हा गोकुले गोपालनम करोति स्म. बालकृष्ण हा गोकुले गोपालनम करोति स्म. काय करायचा? व्हॉट ही यूज टू डू? करेक्ट, किम करोति स्म. काय करायचा? किम करोति स्म. करेक्ट. नाव गो टू द नेक्स्ट. नाव पृथक कुरुत. नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद. या प्रकारचं पृथक्करण आपण ह्यापूर्वीसुद्धा जे आपले विभक्तीचे धडे होते त्यामध्ये आपण केलेलं आहे. सो लेट्स स्टार्ट. यू हॅव टू टॅब्युलाइज, यू हॅव टू क्लासिफाय whether it is noun, whether it is pronoun, whether it is adjective or it is verb. सांगा बरं, आपण संस्कृतमध्ये बोलूया. गोकुलस्थाः. गोकुलस्थाः, गोकुळामध्ये राहणारे, म्हणून गोकुलस्थाः नाम आहे हे. नेक्स्ट, कृष्णः. पुन्हा नामच येणार, हे प्रॉपर नाउन आहे. कृष्णः. अकरोत. अकरोत काय येणार? अकरोत सांगा बरं. अकरोत शेवटी आधी अ लागलाय, प्रिफिक्स अ लागलाय, म्हणजे हा तर भूतकाळ झाला. लंग लकार. क्रू. करोत. करोत म्हणजे केलं, मग हा काय झाला? दिस इज क्रियापद, वर्ब. किम. किम हे सर्वनाम आहे. किम म्हणजे जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो ना डब्ल्यू क्वेश्चन्स. डब्ल्यू क्वेश्चन्स, व्हॉट, वेन, वेअर असं आपण विचारतो, जेव्हा डब्ल्यू क्वेश्चन्स म्हणतो त्याला, बरोबर. तसंच प्रश्नार्थक सर्वनाम, कोण, कुठे, काय असं मराठीमध्ये प्रश्नार्थक सर्वनाम असतात की नाही, तशीच संस्कृतमध्ये किम हे सर्वनाम वापरलं जातं आणि ते देव, वन, माला यासारखंच चालतं. देव हा, देवौ देवा हा, कहा, कौ, कहा, कौ, कहा, कह, कह, कौ, के प्रथमा, कम, कौ, कान द्वितीया, केन काभ्याम कैही तृतीया. कळलं? हे देवसारखंच चालतं. जर स्त्रीलिंग असेल तर का, के, का, हा, काम, के, का, हा, म्हणजे सेम मालासारखं. आणि किम, के, कानी हे झालं नपुसकलिंगी वनमसारखं. नवीन काही सांगत नाही आहे. आय एम टेलिंग यू जस्ट द रिझेम्बलन्स ऑफ किम सर्वनाम टू दॅट ऑफ पुल्लिंग, स्त्रीलिंग, नपुसकलिंग, अकारांत, आकारांत, देव आणि माला. अकारांत इज देव, माला आकारांत, बरोबर. मम सर्वनाम. मम सर्वनाम. मोदकाः. मोदकाः नाम. मोदकाः नाम. उपविशन. उपविशन क्रियापद. उपविशन क्रियापद. मोदकाः नाम. समानाः विशेषण. कसं? समानाः विचाराः. विचार कसे? समान, म्हणून विशेषण. आता समूहेतर पदम चिनुत म्हणजे काय? समूहेतर पदम चिनुत, ज्याला तुम्ही ऑड मॅन आउट म्हणता ना ते. बालकृष्णः देवकीनन्दनः चंद्रशेखरः गोपनायकः. आधीच्या प्रश्नांमध्ये
जिथे कृष्णाची नावं विचारली आहेत त्याच्यामध्ये तुम्ही गोपनायक हा शब्दसुद्धा असायला हवा. टाकून ठेवा तो शब्द, लिहून ठेवा तो शब्द. कृष्णाची नावं, गोपनायक हा सुद्धा त्यातला एक शब्द. ऑड मॅन आउट काय सांगणार याच्यामध्ये सांगा बरं. बालकृष्ण देवकी नंदन चंद्रशेखर गोपनायक. करेक्ट. दिस इज द ऑड मॅन आउट इज चंद्रशेखर because that Chandrasekhar word is not there in the lesson, number 1. Second, the other all are name of Lord Krishna. कृष्णाचीच नावं आहेत ती सगळी, बरोबर. पण चंद्रशेखर हे कृष्णाचं नाव नाही, जे लेसनमध्ये सुद्धा नाही. म्हणून हे आहे ऑड मॅन आउट. नंतर अवदत, अभणत, अगदत, अकरोत. अकरोत म्हणजे करणं, बरोबर आहे, टू डू. आणि बाकीचे जेवढे सगळे शब्द आहेत ना ते लिहून घ्या, नवीन आहेत तुमच्यासाठी. या सगळ्याचा अर्थ आहे टू टॉक, टू से समथिंग. अवदत बोलणं, टू टॉक. अभणत अगेन टू टॉक और टू से. अवदत टू टॉक, टू से. बोलणं मराठीमध्ये ज्याला आपण म्हणतो बोलणं, टू टॉक, याला हे तीनही शब्द संस्कृतमध्ये सिनॉनिम आहेत. अवदत, अगदत, अभणत. ऑल दीज 3 वर्ड्स मीन्स टू टॉक, टू स्पीक, टू से. ठीक आहे. त्यामुळे अकरोत हा झाला ऑड मॅन आउट. इथे अकरोत म्हणजे बोलणं नाही, अकरोत म्हणजे करणं, टू डू. नेक्स्ट, विरुद्धार्थक शब्दान मंजुषत चिनुत. मंजुषा एक लक्षात घ्या, तुमच्या पेपरमध्ये दरवेळेला मंजुषा असा शब्द येईल. मंजुषा म्हणजे टेबल किंवा पेटी, बॉक्स. मग कसला बॉक्स, तर तुम्हाला शब्द दिलेत त्या टेबलमध्ये, त्या बॉक्समध्ये, तिथून ते निवडायचे आहेत, तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत. यू हॅव टू चूज द वर्ड्स विच आर देअर इन द टेबल और इन द बॉक्स. दॅट बॉक्स इज कॉल्ड ॲज मंजुषा. मंजुषा या शब्दाला घाबरू नका, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला आन्सर्स दिलेलीच आहेत, यू हॅव टू जस्ट चूज द करेक्ट वन. मित्राणी, मित्राणी म्हणजे फ्रेंड्स. मग त्याच्या एक्झॅक्टली उलट काय असेल, एनिमी. इथे कुठे दिसतंय एनिमी, तुम्हाला हा शब्द नवीन असेल पण तुम्ही लॉजिकली हे लक्षात ठेवू शकता. कसं, तर बघा बरं. पहिला शब्द आहे रुचिहीनम. ब्रॅकेटमधले शब्द मी वाचते आहे, तुम्ही पण बघा. रुचिहीनम म्हणजे ज्याला चव नाही. रुची म्हणजे चव, टेस्ट. द वन विच डझंट हॅव टेस्ट. कुठलीच चव नाही आहे, ना तुरट, ना खारट, ना आंबट, ना स्वीट है, ना स्पाइसी है, कुछ नहीं. रुचिहीन. देन विविधानी, डिफरेंट, मेनी. विविधानी, मेनी और डिफरेंट. अरयहा म्हणजे एनिमी, शत्रू. हा शब्द तुमच्यासाठी नवीन आहे, तिथे लिहून ठेवा बाजूला, एनिमी. अरयहा म्हणजे एनिमी. दूरे, फार अवे, खूप लांब. दूरे, जे मराठीत पण आपण म्हणतो की नाही, दूर, खूप दूर. दूरे म्हणजे लांब. मग सांगा, आता सांगा, मित्राणीच्या विरुद्ध काय येईल, अरयहा, बरोबर. दुसरं समीपे. समीपे म्हणजे जवळ, नियर. समीपे म्हणजे जवळ किंवा नियर. स्वादिष्टम, व्हेरी टेस्टी. त्याच्या विरुद्ध येस, रुचिहीनम. समानानी, भिन्नानी किंवा विविधानी. समानानी,
भिन्नानि किंवा विविधानि. So these were the opposite words. Now go to the next slide. Now question number 6, 7, 8, 9. Out of them, all these are homework or exercise to you at home. म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला? तर लट पहिलं वाचूया हां. लट रूपाणी प्रयुज्य कथां पुनः वदत लिखत. ही जी गोष्ट आहे, ही जी स्टोरी आहे ती लंग लकारात आहे. म्हणजे कशात आहे? पास्ट टेन्स. ओके, दिस स्टोरी इज इन पास्ट टेन्स, दॅट इज लंग लकार. बट नाव द क्वेश्चन सेज दॅट यू हॅव टू राईट दिस स्टोरी इन लट लकार, दॅट इज इन वर्तमान काल, दॅट इज प्रेझेंट टेन्स. हाऊ विल यू डू इट? व्हेरी सिम्पल. Wherever there is करोती स्म, हिंडते स्म, जिथे जिथे स्म हा शब्द येईल ना, तो पहिल्यांदा शब्द काढून टाकायचा. म्हणजे ते सगळी वाक्य, ते सगळे सेंटेन्सेस, ऑल दोज वर्ब्स बिकम लट लकार. ठीक आहे? दॅट इज नंबर 1. नंबर 2, वेर देर इज अकरोत, अभणत, शेवटी आधी अ आहे बघा, प्रिफिक्स म्हणून अ आहे, तो काढून टाकायचा आणि त्याच्या जागी तुम्हाला आठवतं आहे आपण लकार शिकलो, लट लकार. तुम्हाला मी सांगितलेलं 5 स्टार पेज मार्क करा. सांगितलं होतं की नाही? 5 स्टार पेज मार्क करा सांगितलं होतं की नाही? हां, मग हे जे 5 स्टार पेज आपण मार्क केलं ना, त्याच्यामध्ये लट लकार आहे. ती तहा अंती, मी तुम्हाला हे पाठ पण करायला सांगितलं होतं. ती तहा अंती, सी थहा थ, मी वहा महा. ह्यातलं ती जे आहे ना, ती, करोती, हिंडते, ते इते अंते, हे काय झालं? आत्मनेपदी. ते इते अंते, से इथे द्वे, ई वहे महे. अगर ये सब भूल गए होंगे आप, तो प्लीज़ रिवाइज देम इन अवर टेक्स्टबुक इटसेल्फ. लट लकाराचे परस्मैपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी प्रत्यय दोन्ही प्रत्यय मी दिलेले आहेत. टेक्स्टबुकमध्ये सुद्धा आहेत. तुम्हाला फक्त सगळीकडे ती लावायचं आहे. करोती आणि हिंडते, अकरोत असेल तिकडे करोती, असं करायचं आहे. बघूया तुम्हाला येतं आहे का? तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे लट लकारात ही पूर्ण गोष्ट लिहायची आहे. फरक काहीच करायचा नाही आहे. जिकडे जिकडे स्म आहे तो स्म काढून टाकायचा आहे. जिकडे जिकडे अकरोत, अगदत, अभणत, अवदत असं असेल तिथे वदती, भणती, करोती असे शब्द येणार. परत सांगते, अकरोत विल बिकम करोती, अवदत बिकम वदती, अकरोत करोती. ठीक आहे? त्यामुळे बाकीचं सगळी गोष्ट अगदी सेम येणार. ठीक आहे? सहभोजनस्य स्वीयम अनुभवम माध्यम भाषया लिखत. माध्यम भाषा म्हणजे तुम्हाला इंग्लिशमध्ये लिहायचं आहे. तुम्ही जर असं कधीतरी एकत्र जेवण केलं असेल फ्रेंड्सबरोबर, तर त्याच्याबद्दलचे अनुभव लिहा असं सांगितलं आहे. हा सुद्धा तुम्हाला एक्सरसाइज घरी करायचा आहे. कृष्णस्य अन्य नामानी, कृष्णाची अजून कुठली कुठली नावं आहेत ती शोधायची आहेत आणि ती लिहायची आहेत. आणि प्रिय खाद्यपदार्थ भोजनापदार्थांना सूचीम संस्कृत भाषया कुरुत. म्हणजे काय? प्रिय भोजन खाद्यपदार्थांना म्हणजे आपण जे जे जेवतो ना, त्या सगळ्याची एक लिस्ट बनवायची आहे. बघा हां, मी लिस्ट सांगते, तुम्हाला येतं का बघा हां. पहिलं काय जेवतो? पोळी, त्याला म्हणायचं रोटिकाम. लिहून घ्या पटापट. पोळीला म्हणायचं रोटिकाम. राईसला म्हणायचं ओदनम. काय? ओदनम. पापड असेल ना, पापड घरामध्ये जेवताना घेतो तो परपटम. परपटम. पोळीबरोबर भाजी हवी, मग त्या भाजीला म्हणतात शाकम.
शाकम. काय म्हणतात भाजीला? शाकम. नंतर लोणचं लागतं, पिकल, त्याला म्हणायचं अवलेहहा. काय म्हणायचं? अवलेहहा. नंतर तुम्हाला एखादं स्वीट जर सांगायचं आहे, जिलेबीला म्हणायचं कुंडलिका. काय म्हणायचं? कुंडलिका. ठीक आहे. असे कुठले कुठले नवीन नवीन शब्द शोधून काढा. खीर असेल ना, खीर, तर त्याला म्हणायचं पायसम. खिरीला काय म्हणायचं? पायसम. सो असे नवे नवे शब्द शोधून काढा. आपण संस्कृतमध्ये जरूर ते नवीन नवीन शब्द संस्कृतमध्ये घेऊया. ठीक आहे. तुम्ही सांगा मला शब्द, मी तुम्हाला संस्कृतमध्ये सांगेन. ठीक आहे. सो लेट्स हॅव दॅट टाईप ऑफ एक्सरसाइज. सो विथ दिस आवर क्वेश्चन आन्सर सेशन ऑफ समानस्तु भोजनम इज ओव्हर. परत एकदा सांगते, 5th असेसमेंटसाठी हा एकच लेसन आहे. तुम्हाला सगळे क्वेश्चन आन्सर्स परफेक्टली करायचे आहेत आणि लेसन एकदम थरली वाचायचा आहे. यू ऑल हॅव टू डू दिस वन लेसन ओनली. प्लीज रीड द लेसन व्हेरी केअरफुली अँड थरली. All the questions will be from this lesson only. Now below this lesson, there are some greetings which we should do in Sanskrit. When we greet each other, what we say? Good morning, good afternoon, good evening, hi, hello, happy new year. असं सगळं म्हणतो की नाही? हे सगळं आपण इंग्लिशमध्ये बोलतो. पण आता आपण 8वीत गेलो आहे, आपल्याला संस्कृत आलं आहे. मग संस्कृतमध्ये शुभेच्छासुद्धा द्यायला शिकलं पाहिजे. नुसतं संस्कृत स्कोरिंगसाठी हवं असं नाही. ठीक आहे. तेव्हा तुम्ही जेव्हा ग्रीट करता समोरच्याला, अभिवादन करता, तेव्हा तुम्हाला संस्कृत बोलायचं आहे. काय बोलायचं आहे बघा बरं. सुप्रभातम, जे मी नेहमीच तुम्हाला म्हणते, बरोबर आहे. सुप्रभातम म्हणजे गुड मॉर्निंग. शुभरात्री, शुभरात्रीही, गुड नाईट. शुभरात्रीही. नमो नमः, नमस्कार, नमो नमः. धन्यवादः, हे सुद्धा मी म्हणते की नाही ऑडिओ संपल्यावर, राईट. सो धन्यवादः मीन्स थँक्यू. स्वागतम, वेलकम. स्वागतम म्हणा बरं माझ्या मागे. सुप्रभातम, शुभरात्रीही, नमो नमः, धन्यवादः, स्वागतम, कृपया म्हणजे कृपा करून, रिक्वेस्ट. अस्तु, असो, ठीक आहे, ओके, ऑल राईट, असं. अस्तु म्हणजे ऑल राईट. शोभनम, उत्तमम, वाव, व्हेरी नाईस. शोभनम, व्हेरी नाईस. आता शुभाशय, इच्छा, चांगल्या इच्छा प्रकट करायच्या असतील तर नववर्षस्य शुभाशयाः, नवीन वर्षाच्या शुभेच्छा. सफलतायै अभिनंदनम, कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदनम. कार्यक्रमः सफलः भवतु, ऑल द बेस्ट. शुभास्ते पंथानः सन्तु, शुभास्ते पंथानः सन्तु म्हणजे हॅपी जर्नी. शुभास्ते पंथानः सन्तु, हॅपी जर्नी. परीक्षायै शुभाशयः, ऑल द बेस्ट. जीवेत शरदः शतम, जीवेत शरदः शतम म्हणजे हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. 100 शरद ऋतू तू बघ असं म्हटलं म्हणजे जीवेत शरदः शतम. दीपावली मंगल मात नो तू, दिवाळी मंगलमयी जावो. शुभम भवतु, तुमचं चांगलं होवो, तुमचं भलं होवो. मे गॉड ब्लेस यू असं म्हणतो की नाही आपण, मे गॉड ब्लेस यू, ते शुभम भवतु. हे सगळी ग्रीटिंग्ज आहेत संस्कृतमधली. ट्राय टू फॉलो देम, ट्राय टू स्पीक. आता जेव्हा मी क्लासमध्ये येईन तुमच्या आपल्या शाळेमध्ये मी जेव्हा क्लासमध्ये येईन, तुमच्या वर्गावर येईन, मला संस्कृतमध्ये ग्रीटिंग हवं आहे बरं का.
आय वॉन्ट सुप्रभात आचार्या. तुम्ही काय म्हणायचं? सुप्रभात आचार्या. आणि मी म्हणणार सुप्रभात छात्राः. बरोबर ना? त्यामुळे मी नेक्स्ट टाईम जेव्हा तुमच्या वर्गावर येणार तेव्हा मला तुमच्याकडनं संस्कृतमध्ये ग्रीटिंग हवं. ओके? वेटिंग फॉर यू पीपल टू मीट. धन्यवादः. शुभरात्रिः.